आपणा सर्वांचं मी भगवद्गीतेच्या 169व्या भागामध्ये अतिशय आनंदाने आणि मनापासून स्वागत करतो. रमजानचा जो महिना आहे तो संपला आहे आणि आज ईदेचा पवित्र असा दिवस आहे. आपण अध्याय 14वा हा ज्ञानेश्वरी मधला बघतो आहोत आणि आपण त्याच्यामध्ये गुणातीत योग हा आपण बघतो आहे. आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण 19वा श्लोक बघत होतो. 19व्या श्लोकामधल्या काही ओव्या आपल्या पाहून झाल्या होत्या आणि काही ओव्या पाहून झाल्यानंतर वेळ संपल्यामुळे आपण प्रवचन थांबवलं होतं. तर तो जो श्लोक आहे तो श्लोक मी तुम्हाला परत सांगतो आणि मग जिथे आपण थांबलो त्याच्या पुढे आपण जाऊया. भगवंत 19व्या श्लोकामध्ये असं अर्जुनाला म्हणतात की जेव्हा द्रष्टा पुरुष गुन्हा वाचून करता नाही असे जाणतो आणि गुन्हाहून वेगळा जो आत्मा त्याला जाणतो तेव्हा तो गुणातीत जे मत्स्वरूप आहे त्या परत पावत. म्हणजे भगवंतांना काय सांगायचंय की सत्वगुण, राजसिक गुण आणि तामसिक गुण हे तीन गुण आपण पाहिले होते. हे तीन गुण कमी जास्त प्रमाणात प्रत्येक माणसामध्ये असतात आणि हे गुण जे असतात हे कशामुळे येतात शरीरामध्ये आपण पाहिलं होतं की शरीर आपण धारण केल्यामुळे ती शरीराची गरज असल्यामुळे गुण शरीरामध्ये येतात. पण आत्मा जो आहे, आत्मा म्हणजेच परमात्मा जो आपल्या आतमध्येच आहे, आत्मा कसा निर्विकार, निर्गुण, निराकार आहे. भगवंत इथे का द्रष्टा पुरुष म्हणजे जो कोणी माणूस आहे त्याला हे कळतं हे जे तीन गुण आहेत. सत्वगुण म्हणजे काहीतरी चांगलं करण्याची इच्छा, रजोगुण म्हणजे माझ्या करता मी काहीतरी चांगलं करत राहील, मला हे मिळावं म्हणून मी ते करेन, मला हे मिळावं म्हणून मी हे करेन, याला आपण भोग म्हणतो साध्या भाषेमध्ये. आणि तमोगुण म्हणजे त्रास देणार, दुसऱ्यांचं वाईट करणार. हे तीन गुण जे आहे हे तिन्ही गुण शरीरामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्यामुळे शरीरामध्ये काम करतात आणि त्यानुसार आपण वागत असतो. पण द्रष्टा पुरुष म्हणजे कोण? असा मनुष्य की जो साधनेत आला, याच्यात आहे नाही, त्याला असं जाणवतं की अरे हे माझं, हे मी नाही करत आहे, हे शरीराची मागणी आहे. जसं तहान लागते तर आपण पाणी पितो, आत्म्याला थोडी पाणी प्यायचं असतं, शरीर पाणी पित असतं. अलग लक्षात. भूक लागते म्हणजे शरीराला भूक लागते. सिनेमा बघतो, व्हॉट्सअप बघत राहतो तासन तर ती शरीराची गरज असते, डोळ्यांची गरज असते. हे जेव्हा त्याला कळतं की आत्मा निर्लेप, निर्गुण, निराकार आहे आणि शरीराची गरज आहे, त्यावेळी तो त्याच्याकडे त्या दृष्टीने बघतो, त्याच्या असं लक्ष देतं. हे सारं गुणांचा खेळ आहे. तिघांपैकी कुठला तरी गुण सतत काहीतरी काम करतोय, परंतु आत्मा जो हा गुणांपेक्षा वेगळा आहे, हा गुणांपेक्षा वेगळा, हा गुणांच्या पलीकडे म्हणजे तो गुणातीत आहे. असं जेव्हा त्याला कळतं, हे ज्याला कळतं तो माझ्या जवळ येतो म्हणजे परमेश्वराच्या जवळ येतो, असं ते इथे सांगतात. आता याच्यावरती काही ओव्या रचल्यानंतर माऊली सांगतात की अर्जुना तू असं लक्षात घे, आकाश, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा ऋतूंना धारण करून आपल्या वेगळेपणास बाधा येऊ दे. त्याप्रमाणे त्रिगुणात राहू नये, जे गुणापलीकडे आहे ते स्वयंसुद्धा आत्मतत्व आणि अहम ब्रह्मास्मी या मूळ संकल्पनेवर आरूढ झालेले असते. त्या ब्रह्मस्वरूपाच्या उच्च भूमिकेत आत्म्याकडे आणि त्रिगुणाकडे पाहत असतो तो द्रष्टा पुरुष म्हणतो मी अकर्ता, अभोक्ता आणि साक्षी आणि त्रिगुण सर्व कार्यांना कारण आहेत अशी आत्म्याची ब्रह्माकडे आणि त्रिगुणाची कर्माकडे योजना केलेली असते. याच्यात काय सांगायचंय भगवंतांना? भगवंतांनी मागच्या काही श्लोकांमध्ये उदाहरणं दिली होती जे आपल्या मागच्या प्रवचनामध्ये आलेले आहेत. आता ते काय म्हणतात, त्या आकाशाचं उदाहरण देतात. त्याला आकाश कसं असतं? निर्गुण, निराकार असतं. आकाश म्हणजे एक पोकळी आहे. तर आपण काय बघतो की आकाश उन्हाळ्यामध्ये ऊन धारण, अतिशय उकाडा होतो आपल्याला. पावसाळ्यामध्ये ते ढग धारण करतात, ढगांचा पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये ते थंडी धारण करतात. पण आकाश काय, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याच्यापेक्षा ते वेगळं आहे. आकाश हे नेहमी वेगळं राहिलेलं आहे, पण यांनी गुण धारण केल्यावर आपण म्हणतो हिवाळा आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे. तसं आपलं शरीर जे आहे ज्या गुणामध्ये लिप्त झालेलं असतं त्या लिप्तपणाला आत्मा जो असतो त्याला शक्ती देतो. आत्मा काय म्हणतो, तुला पाहिजे तर तू कर, मी याच्यापेक्षा नाही. कोणाच्या आधी सत्तेने काम चालतं? आत्म्याच्या. शक्ती कोणाची असते? आत्म्याची.
जसं आपण मागच्या वेळेस विजेचं उदाहरण पाहिलं. वीज काय करते, घरात आली की ती गिझर मध्ये गेली की तुम्हाला उष्ण पाणी देते, आणि ते अंग भाजेल एवढं पण उष्ण देऊ शकतं, कोमटही देऊ शकतं. आणि तीच वीज एसी मध्ये गेली की तुम्हाला थंड हवा देते. तीच पंखा त्या विजेने फिरवला की मध्यम प्रकारची हवा देते. अलग लक्षात. तर वीज काय म्हणते, तुम्ही जसं तिला वापराल तसं ती तुम्हाला शक्ती देते. तुम्ही कशाचं बटन दाबायचं घरात, एसीचं दाबायचं का गिझरचं दाबायचं का पंख्याचं दाबायचं का कोणतंच बटन दाबायचं नाही, तुमच्या हातात आहे घरात आल्यानंतर. बरोबर आहे की नाही? तसं आत्म्याची जी शक्ती आहे ही सत्वगुणाकडे वापरायची चांगलं काम करायला, तर रजोगुण माझं माझं माझं, हे केलेलं तर मला हे मिळेल, ते करेल तर मला, या रजोगुणाकडे वापरायची का तमोगुणाकडे वापरायची, लोकांचे दूषण काढ, लोकांना दोष दे, लोकांना त्रास दे, याच्याकडे वापरायची. तुमच्या हातामध्ये शक्ती तर काम करणार आहे, ती तुम्हाला का शक्ती सारखंच तुम्हाला होऊन जायचंय, शक्ती आणि तुम्ही एक व्हायचं आहे. अहम ब्रह्मास्मी. हे पुढे काय म्हणतात माऊली याच्यामध्ये, की शक्तीच्या पलीकडे जो आत्मा आहे, त्रिगुणांच्या पलीकडे जो आत्मा आहे, त्या आत्म्यामध्ये स्वयंशुद्ध आत्मतत्व अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे. वेदांमध्ये 4 वाक्याची प्रसिद्ध वाक्य, जे आपल्या आश्रमाचं पण एक वाक्य बोलतो, तत्वमसी. तत तव तू असे. तत म्हणजे तो परमात्मा, तव म्हणजे तू असे. तो जो परमात्मा आहे तो तूच आहे, हे तुम्हाला कळावं, आणि त्या अवस्थेपर्यंत तुम्ही सगळे प्रेक्षक किंवा साधक जावे. पुन्हा प्रपंचाचा आपण हा प्रवचनाचा उद्योग आपण उभारला आहे. मंगळवारी ध्यान आपण त्याच्याकरताच करतोय, आणि महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण सेवाही त्याच्याकरताच करतोय. तर ते जे अहम ब्रह्मास्मी हे तसं तत्वमसी सारखं एक दुसरं वाक्य आहे का, अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, मीच ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे. हे ज्याला कळलं तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो आणि माझ्यात विलीन होतो, माझ्यासारखा होतो, असं कृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाच्या उच्च भूमिकेतून ज्यावेळी एक द्रष्टा पुरुष, एक द्रष्टा साधक आत्म्याकडे बघतो, त्यांना कळतं की मीच आत्मा आहे, आत्मा हीच माझी शक्ती, जो निर्गुण निराकारने सदैव आनंदी आहे. पण जसे मी गुण धारण करेल तसं माझं शरीर वर्तन करत असते, त्याला कळायला लागतं. आणि म्हणून इथे माऊली म्हणतात की आत्मा कसा अकर्ता आहे, अभोगता, तो काही भोगत नाही, त्याचं काही करते पण, करते पण कोणाचं, एक गुणांचं करते पण आहे. आणि तो साक्षी भावाने साऱ्या कार्यांकडे साक्षी भावाने तो बघत असतो. तर आत्म्याची रवानगी कोणाकडे असते, ब्रह्माकडे, म्हणजे परमात्म्याकडे असते. त्रिगुणांची हे कोणाकडे असते दृष्टी, कर्माकडे असते. त्रिगुण नेहमी काहीतरी कर्म करायला म्हणतात, आणि त्यामुळे आपलं मन सतत चंचल होत असतं. आपण काय बघतो, मन सतत हे करू का, ते करू का, ते करू का, हे करू का, असं मनामध्ये सतत काहीतरी विकार उत्पन्न होतो. आता इथे अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य सांगितले, याचा एक तुम्हाला अनुभवाने उदाहरण सांग. काय अनुभव आहे तो? जेव्हा गुरुदेवांनी मला साधनेची दीक्षा दिली आणि त्यांच्या चरणांजवळ बसवून मी स्वतः साधना करायला लागलो. दर आठवड्यातून शनिवारी एकदा गुरुदेवांच्या चरणांजवळ बसून आम्ही साधना करतो, तसं आपण आता मंगळवारी करतो. आणि मग पुढे साधनेमध्ये खूप अनुभव आले, ध्यानात खूप अनुभव आले, आणि साधना उत्तरोत्तर वाढत गेली. वेगवेगळ्या अनुभव. एके दिवशी गुरुदेवांनी त्यांच्यासारखंच मला करून टाकलं. पण त्या दरम्यान एकदा असंच मी साधनेला बसलो होतो, आणि माझ्यासमोर स्वामी समर्थ येऊन बसले ध्यानानं. अशी मांडी घालून, त्यांची ती मांडी घालायची पद्धत माहित असेल तुम्हाला, एका पायावर दुसरा पाय ठेवलेला असतो, असे बसले ते समोर. आणि मला म्हणाले, मी तुला एक सांगतो मंत्र, तो मंत्र तू म्हण. म्हटलं सांगा. त्याने अहम ब्रह्मास्मी, काय, मग मी त्याचा उच्चार केला. मग त्यांनी परत मला उच्चार सांगितला, असं दोनदा तीनदा आलं. माझा उच्चार जसा बरोबर आला, मग ते म्हणाले म्हण अहम ब्रह्मास्मी. ते बसले आणि मी बोलतोय 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 बोलतोय, म्हणजे तूच ब्रह्म आहे, हे ते सांगत होते. पण नंतर पायांना माझ्या खूप कळ लागली ध्यानात. हा, मग म्हटलं चला आता नाही नाही नाही, अजून करायचं, असं खूप वेळ परत कळ आहे, अजून करा अजून करा, असं त्यांनी ती साधना करून घेतली. तर अहम ब्रह्मास्मीचा अर्थ काय, की तू ब्रह्म झाला आहेस, तूच ब्रह्म आहेस. आता पुढे जाऊया आपण.
माऊली पुढे म्हणतात पुढच्या ओळीमध्ये, सत्व रज तम या भिन्न भिन्न लक्षणांनी कर्माची व्याप्ती होते. हे कर्मकांड म्हणजे त्या गुणांचा विकार आहे. हे सत्व रज आणि तम हे गुण कसे आहेत? हे निरनिराळे कर्म सतत करत राहतात. सत्वगुण काय करेल? चांगले कर्म करून घेईल तुमच्या. रजोगुण तुम्हाला माहिती आहे आणि तमगुण तुम्हाला माहिती आहे. आणि हे सतत जे कर्म होत राहतात, हा गुणांचा विकार आहे. हे तिन्ही गुणांचा काहीतरी विकार चालू राहतो सतत आपल्या मनावर, आणि त्यानुसार आपण वागतो. कर्मगुणांच्या या गुणात मी कसा आहे? तर वनातील वनशोभेला जसा वसंत ऋतू कारणीभूत होतो, लुपावे, सूर्यकांत मनाने अग्नी उत्पन्न करावा, सूर्य विकासी कमळाने उमलावे आणि अंधाराने निघून जावे, यापैकी कोणत्याही कार्यात सूर्य जसा कर्तृत्वाने अलिप्त होत नाही, त्याप्रमाणे मी शरीरात सत्तारूप असूनही अकर्ता आहे. हे माऊली काय सांगतात इथे, की हे जे तीन गुण आहेत, हे गुण सतत कर्म करत राहतात. त्यांचं कसं कर्म असतं आणि त्याच्यामध्ये मी कुठे असतो? मी म्हणजे परमात्मा, आत्मा कुठे असतो? तर ते उदाहरण देतात. ते म्हणतात, तुम्ही जर एखादं गार्डन पाहिलं, वनराई पाहिली, तर त्या वनराईमध्ये उन्हाळा आला की एकदमच वृक्ष होऊन जातं ते. हिवाळा पावसाळ्यामध्ये ते बहरलेलं असतं. वसंत ऋतूमध्ये त्याला खूप फुलं आलेली असतात. तर वसंत ऋतू जसा त्याच्यामध्ये येतो, ते बहरतं, तसा मी या कर्मगुणांमध्ये वसंत ऋतू आहे. मी त्यांना ताकद देणारा परमात्मा आहे शरीरामध्ये. किंवा ते अजून काय उदाहरण देतात, की रात्रीच्या वेळी तारका दिसतात, सगळे चंद्र आपल्याला दिसतो, आणि दिवसा सूर्य दिसतो आपल्याला. म्हणजे पृथ्वी फिरली की अंधार होतो आणि चंद्र दिसतो, आणि पृथ्वी वेळेस फिरून येते तर आपण म्हणतो सूर्य उगवला. आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये सारे काम, साऱ्या सृष्टीची काम, सूर्य प्रत्यक्ष काही करतो का माऊली? तो काही करत नाही. त्याच्यासमोर पृथ्वी आलेली असते, म्हणून आपण त्याला साध्या भाषेमध्ये म्हणतो सूर्य उगवला आणि सूर्य मावळला. पण त्याच्या उगवण्याने, तो समोर असल्याने झाडांना खाद्य मिळतं उन्हामधून, ते फळं फुलं बनवतात, आपण आपले दैनंदिन कर्म करतो, आपल्याला पण सूर्यकिरणामधून बऱ्याचशा गोष्टी मिळतात आणि अशी सृष्टी चालते. पण सूर्य चालून घेतो का सृष्टी? तर नाही. सूर्य कसा अकर्ता आहे, त्याच्या सानिध्यामध्ये साऱ्या गोष्टी. तसा हा आत्मा जो आपल्या शरीरामध्ये, तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे. त्याच्या सानिध्यामध्ये हे तीन गुण सतत काम करतात. हे काय करतात? काही ना काही, काही ना काही, काही ना काही काम करत राहतात. तर ते म्हणतात, सूर्य जसा अलिप्त आहे त्याप्रमाणे मी शरीरात असूनही आत्मा म्हणून मी अकर्ता आहे. पण मी कसं आहे? आनंद स्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे. पुढे ते काय म्हणतात, मी दाखवल्यामुळेच गुण प्रकट होतात, त्यांना शक्ती मीच देतो, पण या गुणांचा अभाव झाला असता जे होते ते मीच आहे. असा विचार ज्या पुरुषाच्या अंतःकरणात निर्माण होतो, त्या पुरुषाच्या ठिकाणी गुणतत्व विचाररूपी अर्थाच्या मार्गाने. आता ते काय म्हणतात, की या शरीरामध्ये मी अकर्ता आहे, पण माझ्यामुळेच हे गुण काही ना काही काम करू शकतात, आणि त्यांना शक्ती मी दिलेली असते, अन्यथा ते काम करू. जसं आपण बघा विजेचं उदाहरण पाहिजे, बटन दाबलं आणि ती एसी मध्ये जाते म्हणून थंड हवा आहे, बटन दाबलं तर येणार नाही. त्याप्रमाणे हा आत्मा या गुणांना शक्ती देतो, आणि त्यामुळे गुण काहीतरी कार्य करू शकतात. आणि ज्यावेळी गुणांचा अभाव होतो, त्यावेळी कोण उरतो? तर आत्माच उरलेला असतो. तो सदैव आहे, तो कधी मलिन होत नाही, तो कधी मरत नाही, तो कधी तोडला जाऊ शकत नाही, शस्त्राने कापला जाऊ शकत नाही. हे पूर्वी पण सुरुवातीच्या काही अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे, की त्याला तुम्ही तलवारीने कापू शकत नाही, मारू शकत नाही, त्याला नष्ट करू शकत नाही. तो सदैव असतो. तो काय करतो? एक शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करत असतो, त्याचा प्रवास चालू असतो. आता हे ज्याला कळतं, हा विचार ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो, ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो, त्या साधकाच्या ठिकाणी गुणतत्व विचाराच्या अर्थाने येते, असं माऊली सांगते. ज्याला कळालं आहे त्याला गुणतत्वाचा अर्थ कळाला आहे, असं माऊली सांगते. आता हे कळाल्यामुळे आता प्रश्न असा पडतो, की हे जे काय आपण ऐकलंय आता, हे दैनंदिन जीवनामध्ये कसं वापरायचं? हे तर पुस्तकात ज्ञानेश्वरी तर वाचला, तर दैनंदिन जीवनात वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगतो. आता काय होतंय, की दैनंदिन जीवनामध्ये तर प्रवचन संपलं की आपण आपल्या आपल्या कामाला जाऊ. कामाला गेल्यानंतर काय होईल, की घरी नवरा आला
थोडा उशिरा आला आणि काही काम सांगितलं आणि येताना विसरला, की बायकोचा भडका उठतो, अहो तुम्हाला सांगते आणि तुम्ही नेहमीच विसरून जाता, गेल्या वर्षी विसरला, मागच्या महिन्यात विसरला, तुम्ही नेहमीच विसरता. तोही वैतागून आलेला असतो ऑफिसमध्ये, काहीतरी थोडं जातो, तुला काही कळतच नाही आणि असं आणि तसं, आणि ते बोलते. तुम्ही म्हणता हे गुणतत्व वापरायचं कुठे, तो गुणतत्व वापरायचं काय, तर आपण काय केलं आहे इथे, तमोगुण वापरला आहे, दोष काढलेले आहे. समजा तो म्हणाला विसर, ठीक आहे विसरला ना, हरकत नाही. भगवंताचा कुठला गुण उपलब्ध आहे, मग आपल्याकडे क्षमा गुण उपलब्ध आहे. क्षमा गुण वापरा आणि क्षमा करून टाका. हं? आपल्याला काय कळतं की आपण अपेक्षा ठेवली की त्यांनी आणावं, अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणून आपण भडकलो. आपण अपेक्षेपेक्षा जास्त भडकलो म्हणून ते अपेक्षेपेक्षा जास्त लागलं तोंडास. मग काय झालं, चहा बनवून आणला, एकाचं तोंड तिकडे चहा पिताना टीव्हीकडे, एकाचं तोंड व्हॉट्सअप मध्ये, तिकडे किचन मध्ये, उपयोग काही झाला नाही. तर म्हणजे काय, आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की शरीर अपेक्षा निर्माण करत आहे, मी आत्मा हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. तर मी काय करायला पाहिजे, ठीक आहे नाही आणलं ना. प्रेम काय सांगतं, प्रेम हा जो भगवंताचा गुण काय सांगतो, तो कसा गुण आहे माहितीये का, प्रेम हा सगळ्या गुणांच्या वर्ताने. प्रेम गुणामध्ये मी आणि तू नसतो, आपण दोघं असतो. प्रेमामध्ये काय असतं, मी आणि तू नसतो, आपण दोघं असतो. नाही म्हणलं ठीक आहे ना, मी जाऊन घेऊन येते, नंतर चहा पिऊन झाला ना, आपण दोघं पायी पायी जाऊन जवळच्या दुकानातून घेऊन येऊ, बरं फिरणं पण होऊन जाईल. प्रेमामध्ये आपले पण असत, मी आणि तू नसतो. ते क्षमागुण वापरा, क्षमागुणांतर प्रेमगुण वापरा, वाद होईल का, नाही वाद होणार. आणि नवऱ्याला पुढच्या वेळेस काम सांगितलं तुला आठवेल, यार बायको किती छान वागली होती, किती प्रेम आहे. तो ते नुसतं दूधच आणणार, त्याच्याबरोबर काही फळं पण घेऊन येईल, अजूनही काही घरात लागते ती वस्तू आठवूनही घेऊन. ऍटलिस्ट त्या किराणा दुकानातून फोन तर करेल तुम्हाला, की अजून काय आणायचं राहिलंय का यादीतलं, सांग बरं मला. तर ज्यावेळी आपण ऐकलेलं प्रवचनातलं, सत्संगामधलं ऐकलेलं आठवतो, त्याची उजळणी करतो, तर काहीतरी 5-10%, 15% त्या आचरणामध्ये उतरायला लागतं. पण मूळतः काय सांगितलं आपल्याला प्रवचनामध्ये, काय सांगण्यात आलेलं आहे, की तमोगुणाकडून रजोगुणाकडे जायचं आणि रजोगुणाकडून सत्वगुणाकडे, आणि सत्वगुणानंतर कुठे जायचंय, साधना करून गुणांच्याही पलीकडे जायचंय. आलं का लक्षात. आता पुढचा श्लोक घ्या, 20व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, शरीरधारी जीवात्मा, शरीराला बीजभूत असलेल्या या त्रिगुणांचे उल्लंघन करून जन्म मृत्यू म्हातारपण दुःख यांनी मुक्त होऊन अमृताला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. ते काय म्हणतात, त्या शरीरधारी जीवात्मा असो, म्हणजे आत्म्याने ज्यावेळी शरीर धारण केलं त्याला जीवात्मा म्हणतात. आलं लक्षात, आत्मा ज्यावेळी शरीर धारण केलं त्याला जीवात्मा म्हणतात. त्या शरीरधारी जो जीवात्मा आहे, हा शरीराला बीजभूत, शरीर ज्याच्यामुळे बनलं, ज्या बीजामुळे शरीर बनलं, कुठलं बीज, तर प्रकृती. या प्रकृतीमध्ये जे 3 गुण आहे, या 3 गुणांचं उल्लंघन करून तो जन्म मृत्यू म्हातारपण आणि दुःख यांच्या पलीकडे ज्यावेळी जातो आणि मुक्त होऊन अमृताला, अमृत म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे मोक्ष म्हणजे अशी अवस्था, आपण आणि परमात्मा आहे, कव्यल्य अवस्था, सिद्ध अवस्था, मोक्ष असा एकच सारे शब्द आहे, त्याला प्राप्त होतो. मग आता याचा हा जो श्लोक आहे विसरला, याच्याकरता माऊलींनी काही ओव्या रचलेल्या आहेत. काय म्हणतात माऊली ते आपण ऐकू आता. तर आपण असं बघत होतो की 20वा जो श्लोक आहे, तर 3 गुणांचं उल्लंघन कसं करून हा जो आहे पुरुष किंवा साधक, तो जन्म मृत्यू आणि म्हातारपण आणि दुःख याच्या पलीकडे जाऊन तो अमृताला म्हणजे मोक्षाला मिळतो असं भगवंत म्हणतात. आता ही जी ओवी आहे, याचं माऊलींनी जे निरूपण केलंय, त्या निरूपणामध्ये माऊली काय म्हणतात ते आपण बघूया. माऊली म्हणतात, तर निर्गुण ब्रह्म म्हणजे त्रिगुणापेक्षा वेगळे आहे, त्याला तो द्रष्टा पुरुष यथार्थपणे जाणतो, कारण ज्ञानाने त्याच्यावर आपली बैठक केलेली असते. नदी समुद्राला जशी पावते, हे पांडवा आणखीन काय सांगा, याप्रमाणे तो द्रष्टा पुरुष माझ्याशी एकरूप पावतो. नळीवरून उठलेला पोपट झाडाच्या फांदीवर बसावा, त्याप्रमाणे मूळ अहमपदाचे जे लक्ष, जे ब्रह्म, या मूळ अहंतेवर ठाण मांडून बसतो. कारण पाहता तो अज्ञानाच्या निद्रेत मी देह, मी स्त्री, मी पुत्र, माझे पुत्र असे मोठ्याने घोरत पडला असा तोच आता आत्मस्वरूपाचा बोध घेऊन जागा झालेला. आता या 4-5 ओव्यांमध्ये माऊलींना काय म्हणायचंय, माऊली काय म्हणतात,
की त्रिगुणांपेक्षा निर्गुण निराकार ब्रह्म जे ते वेगळं आहे. आणि तो जो द्रष्टा पुरुष आहे, जो साधक आहे, तो आता त्याला यथार्थपणे जाणायला लागतो. त्याला कळते की त्रिगुण वेगळे आहे, हे तीन गुण, आणि आत्मा हा वेगळा, हे त्याला जसं लक्षात येतं, त्यावेळी तो माझ्याजवळ यायला लागतो. कसा माझ्याकडे येतो तो? जशी नदी उगम पावते डोंगरामध्ये, आणि ती मध्ये बरेच अडथळे येतात, डोंगर येतात, वेगवेगळी वळण येतात, मध्ये खडक येतात, त्या सगळ्याला पार करत करत, सगळ्या अडथळ्यांना पार करत करत ती समुद्राला येऊन मिळते, आणि मग समुद्राला ती पावते. आता हे नदी नदी जशी समुद्राला येऊन मिळते, आणि जेव्हा ती समुद्राला येऊन मिळते, तेव्हा तिचं पाणी आणि समुद्राचं पाणी वेगळं करताय, दोन्ही एक झालेले असतात. त्याप्रमाणे हा साधक दीक्षा दिल्यानंतर अनेक अडथळे पार करत करत हे ज्ञान घेत घेत तो माझ्याशी एकरूप होऊन जातो, म्हणजे मी आणि तो एक होतो. आता साधकाला काय अडथळे येतात याचा जर आपण विचार केला, तर सगळ्यात पहिला आणि मोठा अडथळा काय असो? संसारात येणारी संकट आणि संसारात येणारा अतिसुख, हे दोन्ही अडथळे असतात त्याच्यात. सुख पण, तुम्हाला सुख कसं काय अडथळे करताय? भरपूर पैसा आहे, भरपूर सुट्ट्या मिळालेल्या आहेत, मग कर मजा मर, साधना बिधना केली बाजूला, असं तो साधक विचार करतो. नंतर करू, भरपूर दिवस आहे, अजून काय घाई पडली आपल्याला, तर तिथे ते अडथळा संकटले की तो तुम्हालाच का, मीच काय याच्यामध्ये, देवाला मीच सापडलो का, असं म्हणून तो आक्रोश करत असतो. तर हे सगळे नित्य साधना ठेवून हे ज्ञान जे आपण गीतेमधून शिकतोय, त्या ज्ञानाचा वापर करून त्रयस्थ भूमिकेकडून जेवढे आपण बघायला लागतो, आपल्याला कळतं की सारी दुःख ही आपणच निर्माण केलेली आपल्या कर्माने, आणि सुख पण आपणच आपल्या कर्माने निर्माण केले. पण सुख पण खूप उपभोगली तरी मनाला शांती लाभत नाही. कालच गुढीपाडवा संपलेला आहे, आणि आपण सगळ्यांनी तो गोडधोड करून साजरा केलेला आहे. पण श्रीखंड आणि पुरी, एक वाटी खाल्ली पुरे, दोन खाल्ल्या, तीन खाल्ल्या, चार खाल्ल्या, पुढे गाव तर तुम्हाला माहिती आहे. तर सुख पण एका लिमिटच्या पलीकडे भोगल्यावरती ते आनंद असं नाहीये. तुमच्या लक्षात आलं का? तर हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं, मग तो जे चिरंतन सुख आहे, जे नष्ट न होणारं सुख आहे, त्या सुखाच्या मागे लागतो, म्हणजेच परमेश्वराकडे धाव घेतो आणि गुरु करतो. तर तो हा जो द्रष्टा पुरुष आहे, माझ्याशी एकरूप पावतो अशी साधना करून, असं माऊली म्हणतात. जसं एखाद्या पोपटाला पकडायला मौलिक उदाहरण देतात, नळी बांधतात आणि नळीला ते होल असून पोपट त्याच्यावर बसला, झोकेला की त्याचा पाय त्या नळीमध्ये अडकतो आणि तो फसतो, त्या याच्यामध्ये ट्रॅप होतो आणि पारधी त्याला पकडतो. पण जो पोपट हुशार असतो, तो हलवताना त्याच्या लक्षात की पाय बदलला तर बाजूच्या भोकामध्ये जाईल आणि मी अडकून पडेल. तो पटकन उडतो आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो, म्हणजेच तो मुक्त. तसा हा साधक पण वेळीच सावध होतो आणि मजपर्यंत येऊन पोचतो, असं माऊली म्हणतात. तर हे का शक्य होतं माऊली म्हणतात, तर ही जी साधनेची बैठक आहे, या बैठकीवरती जिथे अहम पदाचं पद आहे, की मी हे पद सोडून त्याच्यावर असे ठाण मांडून तो बसतो की नाही, मी साधना करणार आहे, मी हे लक्ष साध्य करणार आहे, आणि मी परमात्म्याला प्राप्त करून. जी बैठक अशी पक्की असते, विचारधारा अशी पक्की असते की त्याला ते प्राप्त होऊन जाते. अदरवाईज काय होतं, माऊली म्हणतात की अर्जुना काय घडतं, अर्जुनाला त्यांचा पार्थ, अर्जुनाचं हे पार्थ हे नाव आहे. पांडवा कधी ते प्रेमाने म्हणतात, कधी पार्था म्हणतात. हे पार्था ते म्हणतात की तू लक्षात घे की इतर वेळी हा काय करतो, हा निद्रेमध्ये असतो. माझी बायको, माझी मुलगी, माझा मुलगा, माझं ऑफिस, माझं घर, माझी गाडी, या सगळ्या याच्यामध्ये तो अडकून पडलेला असतो, आणि याच्यामध्ये तो मोठमोठ्याने तो घोरत असतो. जसं काही झोपेमध्ये आपण घोरतो आणि आपल्याला आजूबाजूचं काही भान नसतं, तसं याला परमेश्वराचं भानच राहतं. या सगळ्या गोंधळात तो अडकलेला असतो. आणि मग ज्यावेळी त्याला आत्मस्वरूपाचा बोध होतो, असा प्रवचनामधून, सत्संगामधून, साधनेमधून, मग तो खडबडून जागा होता. मग त्याला कळतं, नाही, अरे मी आता वेगळ्या दृष्टीने संसाराकडे आणि स्वतःकडे पाहायला पाहिजे. शरीर काहीतरी डिमांड करणारच आहे, चांगलं वाईट, मी वेगळ्या रीतीने पाहायला पाहिजे. आणि मग त्याची पुढे साधना होऊन तो मज परत येऊन मिळतो, असं ते म्हणतात. म्हणजेच मोक्षाला तो प्राप्त होतो. पुढे ते म्हणतात, हे वीर पुरुष अर्जुना, भेद निर्माण करणारा बुद्धिरूपी असा
त्याच्या हातातून खाली पडला, त्यामुळे त्याला आता प्रतिबिंबाचा आभास होऊ शकत नाही. देहभिमानाचा वादळाचा सोसाटा बंद झाल्याने लाटा आणि सागर यांच्याप्रमाणे जीव आणि शिव एकरूप होतात. आता ते काय सांगतात पुढे, ते अर्जुना, हे वीर पुरुष आहे अर्जुन, पहिल्यांदाच कौतुक कर, तू वीर पुरुष आहेस अर्जुना. ही माऊलींची नेहमीची पद्धत आहे की पहिल्यांदा ते श्रोत्याचं कौतुक करतात, त्याला फुलवतात आणि मग त्याच्याशी बोलतात. नाही तर आपण शाळेमध्ये कधी कधी सगळे शिक्षक तसे नव्हते करत. एखाद्या विद्यार्थ्याला थोडा आळस आला, तो पिंगाळला, खडू घेऊन फेकला, तो डस्टर घेऊन फेकला, असं पूर्वीच्या काळी व्हायचं. आता इंग्लिश मिडियम मध्ये ते अलाउड नाही, आणि शिक्षिका किंवा शिक्षक करायचं ते फेकाय, काय रे झोपलास का. इथे कृष्ण उलट करतात, वीर पुरुष अर्जुन असं ते म्हणतात, म्हणजे त्याचं लक्ष खेचावं म्हणून ते म्हणतात. आपण पण संसारात त्या ट्रिक वापरायला पाहिजे घरात, म्हणजे एकामेकाच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत. हा, ते काय म्हणतात, हे वीर पुरुष अर्जुन, की हा जो साधक आहे, मनुष्य आहे, याच्या हातामध्ये एक आरसा आहे. त्या आरशामध्ये तो काय बघतोय, स्वतःचं प्रतिबिंब सतत बघतोय, आणि ते असल्यामुळे त्याला कळत नाही. पण जसा तो आरसा गळून पडतो हातातून, साधनेमुळे आरसा गळून पडतो, तर त्याच्यामध्ये भेद नाही राहत. मी आणि तू वेगळा भेद राहत नाही, आणि तो एकरूप होतो, असं ते सांगतात. आणि या प्रतिबिंबाचा आभास निघून गेला की तो माझ्याजवळ येऊनच पोहोचतो. आणि मग तू मी असं माणूस करत नाही, प्रत्येक ठिकाणी तो परमात्म्याला पाहायला लागतो. पुढे ते उदाहरण देतात की समुद्रामध्ये लाटा येतात, लाट आली की काय होतं, सॉरी, हवा आली किंवा वारा आला सोडत, तर लाटा मोठमोठ्या लाटा निर्माण होतात. आणि आपण म्हणतो किती मोठी लाट निर्माण झाली, म्हणजे आपण समुद्र आणि लाट याच्यामध्ये वेगळेपणा तयार करतो. पण तो लाट किती मोठी आली समुद्रामध्ये, म्हणजे लाट वेगळी आणि समुद्र वेगळा. पण तो सोसाट्याचा वारा बंद झाला की समुद्र शांत होतो. तसंच त्याप्रमाणे हा देह अभिमान, देहाचा अभिमान, मी अमुक, मी तमुक, मी अमुक, हा जो देह अभिमानाचा जो सोसाट्याचा वार आहे, तो आपल्या जीवनामध्ये बंद झाला की ज्या लाटा आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात त्या नाहीशा होतात, आणि आपण आणि परमात्मा एक होतो, असं इथे माऊली सांगतात. म्हणून त्यांनी समुद्र आणि लाटेचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे ते म्हणतात, म्हणून भगवंत म्हणतात, ज्या ज्ञानी पुरुषाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते, वर्षा काळाच्या अखेरीस ढग जसे त्याच्यासारखे होऊन राहतात, त्याप्रमाणे तो ज्ञानी पुरुष ब्रह्म झाल्यानंतर या देहात असला तरी सुद्धा देहाची उत्पत्ती ज्याच्यापासून आहे त्या गुणांच्या कचाट्यात सापडत नाही. आता काय म्हणतात माऊली इथे, ते म्हणतात की अरे अर्जुना, तू लक्षात घे की हा ज्ञानी पुरुष जो आहे त्याला माझ्या स्वरूपाची एकदा प्राप्ती झाली, मी आणि तो एक झाला की मग तो गुणांच्या कचाट्यामध्ये सापडत. त्याला काय होतं की त्याला स्पष्टपणे कळतं की गुण ज्या देहामुळे निर्माण झालेले त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे, आणि तो असा अलिप्तपणे राहायला लागतो. याच्याकरता एक उदाहरण देतात की वर्षा काळामध्ये जे ढग असतात, पाऊस पडणार असेल तेव्हा ढग आकाशामध्ये आपण आकाश आणि ढग वेगळे करतो. एकदा पाऊस पडून गेला रे गेला की ते आकाश निरभ्र होऊन जात, ढग कुठे आणि आकाश कुठे, तशी अवस्था त्या माणसाची होऊन जाते. पुढे ते म्हणतात, त्याप्रमाणे तो ज्ञानी पुरुष ब्रह्म झाल्यानंतर या देहात असला तर देहाची ज्याच्यापासून उत्पत्ती झाली त्या गुणांच्या कचाट्यात सापडत. म्हणजे त्याला ब्रह्मपदाची अवस्था प्राप्त झाली, ते गुण असले का आणि नसले काय देहात त्याच्यावरती फरक पडत नाही. म्हणून तुम्ही जर पाहिलं, सिद्ध पुरुष एखादी गोष्ट करत असेल की समाजाला मान्य नसेल अशी, पण त्यांना त्याचा काही फरक पडत नसतो. लोक म्हणतात अरे काय करतायत, हे सिद्ध पुरुषांचे अवगुण शोधायचा प्रयत्न करतात, पण ते देहाच्या पलीकडे गेलेले असतात, त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यामुळे त्यांना ते काही नियम लागू नसतात, अलग लक्षात. तर त्यांना त्याच्याने काही फरक पडत नाही, ते आपल्या ब्रह्मानंदाच्या अवस्थेमध्ये कायम स्थिर असतात. पुढे माऊली अजून उदाहरण, जसं अभ्रकाने दिव्याचा प्रकाश अडवला जात किंवा सागराच्या पाण्याने वडवानळ विझवला जात नाही, तर तो गुणांच्या एरियाजनांनी त्या जीवाचा बोध मलिन होत नाही. जसा आभाळातील चंद्र जळत राहतो तसा तो देहात असतो. इथे माऊली काय सांगतात, ते एक उदाहरण देत आहे. ते काय उदाहरण देत आहे की अभ्रक असतं,
तर दिव्याचा जो प्रकाश किंवा काच आहे तो त्या अभ्रकामधून आरपार पार पडतो. त्या अभ्रकामुळे त्या प्रकाशाला काही फरक पडत नाही. किंवा समुद्राच्या तळाशी जो अग्नी आहे, त्याला वडवानळ म्हणतात, समुद्राच्या पाण्यामुळे तो कधीही विझत नाही. त्याप्रमाणे हा जो परब्रह्म अवस्थेला गेलेला जीव आहे, तो परमात्म्याशी विलीन झालेला ब्रह्म अवस्थेला पोहोचलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये जरी हे 3 गुणांनी येऱ्याझारा केले त्याच्या देहामध्ये, तर त्याला काही फरक पडत नाही. का तो अलिप्त भावनेने त्यांच्याकडे बघत असतो. त्याच्याने तो दुःखी पण होत नाही आणि आनंदी पण होत नाही. काय सांगतात माऊली, त्याच्यामुळे त्याला दुःखही होत नाही आणि आनंद पण होत नाही. किंवा ते चंद्राचं उदाहरण देतं की आभाळामध्ये चंद्र, ढग येवो अथवा जावो, पाऊस पडो अथवा न पडो, चंद्र आपल्या आपल्या जागी स्थिर असतो, तसा तो स्थिर असतो. तिन्ही गुण आपल्या शक्तीप्रमाणे देहामध्ये नाना प्रकारचे नृत्य करीत असतात. परंतु ज्ञानी पुरुष त्यांच्याकडे क्षणभर देखील पाहत नाही आणि आपला अहम ब्रह्मास्मी हा भाव जरा देखील बाजू सोडते. म्हणजे तिन्ही गुण ज्ञानी पुरुषाच्या शरीरात असले आणि ते बऱ्याच प्रकारचे खेळ खेळत असतात. शरीरामध्ये असल्यामुळे ताण लागेल, भूक लागेल, कपडे लागतील, काहीतरी राहायला जागा लागेल, अशा अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत. ते काहीतरी ते निर्माण करतात ते 3 गुण. पण त्याच्याने हा ज्ञानी पुरुष अजिबात विचलित होत नाही. आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे हा त्याचा भाव अजिबात देखील विचलित होत नाही, असं ते इथे सांगतात. या स्थितीपर्यंत तो ज्ञानी पुरुष अंतःकरणात बळकट निश्चय करून स्थिर झालेला असतो. आता वर्तमान काळात देहाकडून काय घडत आहे हे जाणत नाही. सापाने आपल्या शरीराला कात टाकून बिळात जावे, की त्याची कात कोण सांभाळेल, त्यापर्यंत त्या ज्ञानी पुरुषाचे झाले. आता ज्ञानी पुरुष आहे ना, यांनी काय केलेलं माऊली म्हणतो, एक बळकट निर्णय निश्चय केलेला असतो. गुणांनी काही करू शरीरामध्ये, पण माझी जी आत्मस्थिती ती मी सोडणार नाही आणि त्या आत्मस्थितीमध्ये मी टिकून राहील. कारण की त्याला ती परमनंट स्थिर स्थायी लाभलेली असते. एकदा का आपण त्या अवस्थेला गेलो ना, मग वेगळी अवस्था येत नाही. ती अवस्था गेली आणि परत साधी अवस्था आली असं होत नाही. तुमच्या लक्षात आलं का? तसं होत नाही. त्यामुळे त्याला त्याचा काही फरक पडत नाही, असं इथे माऊली सांगतात. आणि म्हणून वर्तमान काळामध्ये त्यांच्या देह काय काय करतो याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. ते आपल्या पूर्ण अवस्थेमध्ये रममान झालेले असतात, असं ते म्हणतात. जसं ते म्हणतात सापाने कात टाकले, साप आपल्या बिळात घुसला, त्याची कात कोण सांभाळणार आहे तिकडे. तसं ज्ञानीपुरुषाला काही त्या गुणांच्या येण्या जाण्याने त्यांनी केलेल्या लपंडावामुळे ज्ञानीपुरुषाला फरक पडत नाही, असं माऊली सांगतात. किंवा ते म्हणतात कमल फुलातील सुगंध आकाशात पसरतो आणि परत तो कमळाकडे येत नाही. अरे पार्था, तो ज्ञानी ब्रह्माशी ऐक्य पावल्याने या स्थितीत देहाचे धर्म काय आहेत आणि देह कसा आहे तो जाणत नाही. म्हणजे माऊली अजून एक उदाहरण देतात. ते म्हणतात की कमळ जे एकदा फुललं आणि कमळाचा सुगंध कमळातून बाहेर पडतो आणि तो सगळीकडे असा पसरतो. तो सुगंध सगळीकडे पसरतो, तो परत काही सुगंध कमळाकडे येत नाही. तशी ती ज्ञानी पुरुषाची अवस्था असते. त्याला ब्रह्मपद एकदा प्राप्त झालं, तो ज्ञानी झाला की परत दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणं असंभव असतं. अशा रीतीने हा ज्ञानी पुरुष हा राहत असतो. त्यामुळे देह त्याचे काय काय कर्म करतो याच्याशी त्याला काही घेणं नसतं. आपल्या देहाकडे तो तटस्थपणे पाहतो. हा देह काही करो, सत्वगुण धरो, रजोगुण धरो, तमोगुण धरो, त्याला काही त्याच्याने फरक पडत नाही. एखाद्या साधकाला जरी ते रागवले क्षणभर, आलं लक्षात, एखाद्या साधकाला जरी ते रागवले, एखाद्या साधकाला चापट जरी त्यांनी ठेवून दिली समजा, तर त्यांचा हेतू काही तमोगुण निर्माण करणे हा नसतो. ते शरीर आपोआप काम करतं. जसं श्रीएम नावाचे जे मोठे संत आहेत, साऊथकडे असतात, त्यांची पुस्तकं तुम्ही वाचलेली आहे. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. ते तरुण वयाचे असताना त्यांचे काका त्यांना म्हणाले, त्यावेळी ते संत झालेले नव्हते. त्यांच्या काकाने त्याला सांगितलं, अरे आपण दोघं जण मुंबईला जाऊ म्हणे, तू तुझ्या आईला सांगू नको आणि तू माझ्या घरी आला असं आईला सांग. ते काका का मामा ते वेगळ्या गावाला राहायचे, म्हणजे त्यांच्या घरी गेले तिकडे. हा, ते म्हणे इथून आपल्याला मुंबईला जायचं. ते साऊथ मधून मुंबईला घेऊन आले आता मुंबईला. आणि ते दोघं आपल्या गुरु परंपरे म्हणजे मूळ पुरुष आहेत भगवान नित्यानंद, त्यांच्या आश्रमामध्ये म्हणजे गणेशपूरला त्यांना घेऊन गेले. हा, त्यावेळी बडेबाबा म्हणजे भगवान नित्यानंद हे त्यावेळी हयात होते.
आणि मग या दोघांनी त्यांचं दर्शन घेतलं. तर याच्या काकानी का मामा जे होते त्यांनी दर्शन घेतलं. हा दर्शनाला गेल्यावरती हे जे होते भगवान नित्यानंद बडे बाबा यांनी त्याच्या एक थोबाडीत मारले. आता एखाद्याला मारणं तसं म्हटलं तर सर्वसाधारण भाषेमध्ये तमोगुण आहे, बरोबर आहे की नाही? तर याला तर मोठं आश्चर्य वाटलं. मी तर दर्शनाला आलो, काका मामा मला घेऊन आला, आईशी खोटं बोलून मी आलो, आणि यांनी तर माझ्या थोबाडीत मारली. मग तो बाहेर आल्यावर म्हणे, यांनी तर माझ्या थोबाडीत मारली म्हणे. अरे तुला आत्ता नाही कळणार, तुला भविष्यात कळेल म्हणे. त्याचा अर्थ तुला आत्ता कळत नाही, नंतर कळेल. पुढे हे घरी आले आपल्या. नंतर काही वर्षांनी घरादाराचा त्याग करून ते हिमालयात गेले. त्यांना गुरु भेटले. आणि मग त्यांच्या गुरूंनी सांगितलं, अरे तुझे अमुक अमुक चक्कर तर त्याच वेळी भगवान नित्यानंदने थोबाडीत मारल्यामुळे जागृत झालेलं आहे. ते जागृत करायची गरजच नाही साधनेने मला, त्या अगोदरच जागृत झालेलं आहे. आलं का लक्षात? तर दिसायला काय दिसतं लोकांना की त्यांनी तमवून बाळगलाय की काय, पण ते संतांचं काम ते त्या त्रिगुणांच्या पलीकडे असतात. तुमच्या लक्षात आलं का? हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून जन्म, वृद्धत्व, मरण इत्यादी जे जे या शरीराचे सहा गुण आहेत ते देहातच राहतात. ज्ञानी पुरुषाच्या जीवाला त्याचा पत्ता नसतो. इथे काय म्हणतात मग की जन्म, मृत्यू, मरण हे जे काही सहा गुण आहेत शरीराचे, हा ज्ञानी पुरुष त्याच्या शरीरामध्ये ते असतात, पण याला त्याचा पत्ता नसतो. हा आपल्या आनंदामध्ये निमग्न असतो. याला काही घेणं देणं नसतं त्याचं. जसं तुम्ही गजानन महाराजांची जर पोथी वाचली, त्याच्यामध्ये एका ठिकाणी उल्लेख आहे की ते गावातून निघून गेले, शेगावमधून. लोक शोधताय शोधत कुठेतरी भगवान शंकरांच्या मंदिरात कुठेतरी जाऊन बसले. तिथे 7-8 दिवस ते तसेच बसलेले होते आपली समाधीला. लोकांनी त्यांना उठवलं, हे काय उठलेच नाही समाधी. लोकांनी त्यांना उचलून गावात घेऊन आले ते. अलग लक्षात. आणि मग काही काळानंतर त्यांनी आपले डोळे उघडले, असं आपण त्याच्यामध्ये ऐकतो. त्यांना काय, त्या आपल्या अवस्थेमध्येच होत्या. पुढे माऊली म्हणतात, घडा फुटून त्याच्या खापऱ्या झाल्या की घटाकाश आपोआपच तत्काळ महाकाश होते. त्याचप्रमाणे देह अभिमानाचा लोप झाला आणि आपल्या आत्मस्वरूपाची आठवण झाली. मग त्या आत्मस्वरूपापासून काय बरं शिल्लक राहील? पुढे माऊली म्हणतात की तुम्ही अजून एक उदाहरण लक्षात घ्या. एक मडकं आहे, त्या मडक्यामध्ये आकाश आहे, मोकळ आहे मडकं, काही भर त्याच्यामध्ये आकाश आहे, आणि त्या मडक्याच्या बाहेर पण आकाश आहे. मडक्यामधल्या आकाशाला काय म्हणतो? घटाकाश म्हणतो आपण. आणि बाहेरच्या आकाशाला आकाश म्हणतो. म्हणजे ते मडकं फुटतं, त्याच्या खापऱ्या होतात, तर आतला आणि बाहेरचा आकाश एकच होऊन जातं. तसं देहाचा अभिमान एकदा निघून गेला माणसाचा, मी हा परा निघून गेला की तो आणि परमात्मा एक होतो. आता हे सांगण्याचा अर्थ काय माहितीये का? याचा खरा याच्यामध्ये काय बोध आहे, तो बोध तुम्ही लक्षात घ्या. गुपित बोध आहे याच्यामध्ये. काय येतो इन बिटवीन द लाईन्स? माऊली काय सांगताय की तुम्ही अहंकार सोडून द्या. अहंकार सोडल्याशिवाय सगळ्या प्रकारचे अहंकार असतात माणसाला. माझा पगार खूप जास्त आहे, माझंच घर सगळ्यात छान सजवलंय, माझ्या एवढा चांगला स्वयंपाक कोणालाच येत नाही, माझ्या एवढी छान वेणी मी कोणीच घालू शकत नाही, माझ्या एवढं छान कोणीच बोलू शकत नाही, माझ्यासारखी गाडी कोणालाच चालवता येत नाही, माझ्या एवढा बराच कोणाकडेच नाही. अशी अशी समस्या आली, तुम्ही या पद्धतीने एकदम भारी पद्धतीने नाना प्रकारचे अहंकार, इव्हन साधनेचा अहंकार असतो. कोणी सगळ्यांना साधना शिकवली, माझ्या एवढे दर्शन कोणालाच होत नाही, माझ्या इतकं नामस्मरण कोणीच करत नाही, माझ्या एवढी गुरूंची सेवा कोणीच करत नाही. अशा सगळ्या प्रकारचे नानाविध अहंकार माणसामध्ये ठुसठुस घुरून राहिलेले असतात. माऊली काय सांगतात? अहंकार सोडून दिला की ब्रह्मपदाचं जे कमळ आहे त्याचं उमलायला लागतं, आणि मग त्या परमात्म्याच्या आतल्या अनुभूती यायला लागतात. अहंकार हे अंधकाराचं जाळं निर्माण करतं त्याच्यावर, आणि ते जसं अहंकार सोडतो तसंच त्या आतून तो प्रकाश बाहेर पडायला लागतो, आणि पूर्ण हा अहंकार जातो, पूर्ण स्वार्थ जातो. त्यावेळी काय होतं की तो प्रकाश, आत्मप्रकाशच घेऊन राहतो, दुसरं काही राहत नाही. हे त्यांना इथे सांगायचं. मग ते म्हणतात की अहंकार निघून गेला की आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त काही शिल्लक आहे का तिथे? काहीच शिल्लक राहणार नाही, असं ते सांगतात. पुढे ते म्हणतात, अशा महान बोधाने त्याचे देहात वास्तव्य असते, म्हणून मी त्याला गुणातीत म्हणतो.
असा हा जो महान बोध मी तुला सांगितला अर्जुना, या बोधाप्रमाणे या सिद्ध पुरुषाचं देहामध्ये वास्तव्य असतं, दिसायला तो दिसत असतो, प्रत्यक्षात तो त्रिगुणांच्या पलीकडे, या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे तो, म्हणून मी त्याला गुणातीत म्हणतो. काय या गुणातीत, या जो अध्याय आहे त्याला हे नाव का देण्यात आलेलं आहे, ते म्हणून मी त्याला गुणातीत म्हणतो. मेघाने ज्याला हाक मारली आहे अशा मोराप्रमाणे देवाचे शब्द ऐकून अर्जुन अत्यंत आनंदित झाला. बघा माऊली किती सुंदर लिहितात. तर माऊली काय म्हणतात की अर्जुनाला हे आता श्रीकृष्णाने सगळं सांगितलं आणि हाक मारून त्याला सांगितलं की तुला कळालं का आता गुणातीत म्हणजे काय ते. असं जेव्हा त्याला सांगितलं तर त्या अर्जुनाची अवस्था कशी झाली, जसं पाऊस यायचा आहे, पहिला पाऊस पडायचा आता आणि मोर आपली वाट बघतोय कधी आकाशात ढग जमतील आणि कधी एकदा पाऊस पडेल आणि मी त्या मातीचा सुगंध ऐकून कसा काय छान माझा माझं नृत्य करेल हे मोर वाट बघतोय. पण होतं काय या मोराच्या बाबतीमध्ये की आकाशात काळे ढग येतात आणि ते ढगच मोराला साथ घालतात, अरे मी आता पाऊस पडतोय तू ये. मग त्या मोराला किती आनंद होईल सांगा बरं तुम्ही. वाटच बघायची आणि ढगानेच त्याला साथ घातली की आता मी येतोय पडतोय तू ये नाचायला. तर त्या मोराला जसा आनंद होईल तसा आनंद कृष्णाने साथ घातल्यावरती अर्जुनाला झाला, असं माऊलींनी त्यांच्या साहित्याच्या भाषेमध्ये सांगितलंय. माऊलींचं साहित्य किती सुंदर आहे बघा तुम्ही. अर्थात असं साहित्य यावं, अशी प्रज्ञा यावी, असे शब्द सुचावेत, हे कशामुळे सुचले, कारण ते ब्रह्मरूप झाले, तेच परमात्मा झालेले आणि त्यामुळे शब्द आपोआप उगम पावतात, ते जिभेवरती येतात आणि सरस्वती जिभेवरती पूर्णपणे काम करते. ते आणि सरस्वती एक झालेले असतात म्हणून असे सुंदर शब्द मुखावाटे बाहेर पडतात. आणि आजचा हा जो चैत्रोत्सव चालू याच्यामध्ये ते आपल्याला ऐकायला मिळतात. आलं लक्षात, असं हे सारं माऊलींचं आहे. ते सोनियाजी किती वेळ बाकी आहे, आपला वेळ संपला का? हो, 12 मिनिटं बाकी आहेत. मग आपण थांबूया, 21वा श्लोक पुढच्या वेळेस घेऊया. हा, खूपच सुंदर माऊलींनी लिहिलंय आणि साधनेमध्ये कसं आणि नेमकं काय करावं याचं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना याच्यामुळे झालंय. माऊलींचे मी आभार मानतो की त्यांच्या रूपाने श्रीकृष्ण परत आला आणि तुमचे आभार मानतो आणि तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम.